नमस्कार, वैशालीज इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मस्त झणझणीत गावरान असा झुणका तयार करणार आहोत। त्यासाठी 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड अशा खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। झुणक्यासाठी तेल मी 2 मोठ्या पळ्या घेतलेल्या आहेत। झुणक्यामध्ये तेल थोडं जास्तच लागतं। मोहरी आणि हिंग, 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घातलेले आहेत। झुणक्यासाठी कांदा जास्त लागतो म्हणून कांदा थोडा जास्तच घ्यायचा। कुटलेला ठेचा घातलेला आहे। आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर हळद, तिखट थोडंसं जास्त घालणार आहे कारण झुणका तिखटच असतो। 1.5 चमचा तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, आणि हे पण लहान गॅसवर मी परतून घेणार आहे। त्यामुळे तिखटाला एक खमंगपणा येतो आणि झुणका पण मग खमंग लागतो। एकदम पीठ न टाकता हळूहळू बेसन घालणार आहे। आणि हे बेसनही 2 ते 3 मिनिटं आपण याच तेलावर परतून घ्यायचं आहे। तेलावरती पीठ परतल्यामुळे तोंडाला ते चिकट लागत नाही, म्हणून हे पीठही थोडंसं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालते। दोन 3 चमचे असं पाणी घालून आता आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे। एकदम पाणी मी घालत नाहीये कारण मग ते पातळ होऊ शकतो। झुणका आपल्याला घट्ट करायचा आहे पण तो शिजला पण गेला पाहिजे, म्हणून थोडं थोडं पाणी मी घालते। झुणका जर खूप कोरडा वाटत असेल तर परत थोडंसं 2-3 चमचे पाणी घालायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालते थोडीशी। झुणका आता आपला छान रेडी झालेला आहे। ज्वारीची भाकरी बरोबर कांदा, मिरची आणि झुणका, मस्त गावरान बेत आपला तयार झालेला आहे। या झुणक्यावर मी कच्चं तेल पण घालणार आहे थोडंसं।
आजचा बेत कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटूया.